चला तर मैत्रिणींनो, उन्हाळ्यामुळे झालेली शरीरातील भयंकर गरमी दूर करण्याकरिता अगदी 5 मिनिटात तयार होणारा घरगुती उपाय ते म्हणजे ज्वारीची राब। पूर्वीच्या काळी म्हणजेच आपल्या आजी पंजीच्या काळामध्ये ही राब बनवली जायची। यामुळे चेहऱ्यावरही एकदम वेगळ्या पद्धतीचा ग्लो यायचा। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वांत अगोदर गॅसवर मी एक पॅन ठेवलाय। आता यामध्ये टाकूयात फक्त पाव कप ज्वारीचं पीठ। या पिठाचं प्रमाण कसं ठरवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते। आता हे ज्वारीचं पीठ एकदम मंद आचेवर खरपूस सतत हलवत भाजून घ्यायचंय। पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे, सतत हलवायचंय, ज्यामुळे पीठ न करपता एकसारखं खमंग भाजलं जातं। ज्या वेळेला घरभर या पिठाचा सुगंध दरवळेल किंवा हलकासा याचा रंग तांबूस होईल, त्यावेळेला पीठ लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचंय। या पद्धतीची राब आपल्याला वारंवार उन्हाळ्यामध्ये लागतेच, तर अशा वेळेला तुम्ही एकाच वेळेला जास्तीचं पीठ भाजून ठेवलं तरी देखील चालणार आहे। आता या ठिकाणी मी एक खोलगट मातीचं भांडं घेतलंय, ज्यामध्ये 1 कप दही टाकलंय। दही माझं छान असं फ्रेश होतं, कमी आंबट होतं। सेम कपाने यामध्ये 3 कप माठातील थंडगार पाणी टाकूयात, कारण फ्रीजच्या पाण्यामध्ये थोडीशी उष्णता असते। फ्रीजचं पाणी पिणं शक्यतो टाळावं, माठातील पाणी शरीरासाठी खूपच चांगलं असतं। आता हे आपल्याला रवीने विचळून घ्यायचंय। याचं आपल्याला एका पद्धतीचं ताकच बनवायचंय। यामुळे जर तुमच्याकडे घरामध्ये ताक शिल्लक असेल तर तुम्ही दह्याऐवजी ताकच वापरलं तरी देखील चालणार आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा रवी नसेल तर विस्करच्या मदतीने, चमच्याच्या मदतीने देखील तुम्ही हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊ शकता। लगेच यामध्ये भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठही घालायचंय। हे पीठ छान असं खमंग भाजून घेतलेलं असल्यामुळे याची टेस्ट या ताकामध्ये फारच छान येते। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पुडही घातली। सोबतच थोडीशी चवीनुसार साखर घालूयात। साखरेऐवजी गुळही तुम्ही वापरू शकता। पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं रवीनेच विसळून घेऊयात, ज्यामुळे ज्वारीच्या पिठाच्या यामध्ये जरा सुद्धा गाठी राहणार नाहीत। अगदी एकसंध कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार होईल। आजची ही रेसिपी खरं तर फारच जुनी आहे, परंतु अजूनही बऱ्याचशा घरांमध्ये ही राब आवडीने पिली जाते। तुमच्याकडे केली जाते का? कमेंट्स करून नक्की कळवा। लगेच आता फोडणीची तयारी करूयात। त्याकरिता तडका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलंय। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडू दिली, गॅस लगेचच बंद करायचा आहे। आता एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घातले, थोडंसं मीठ घातलं, चिमूटभर हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातली। अगदी चुरचुरीत आपली फोडणी या ठिकाणी तयार झाली आहे। लगेचच ही फोडणी या ज्वारी आणि ताकाच्या मिश्रणात घालायची। असं केल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष पूर्णतः नाहीसा होतो आणि ही राब देखील फारच चविष्ट लागते। सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं विसळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। तुम्हाला तर माहीतच आहे, ताक हे आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं, पण ज्वारी देखील मुळातच थंड असते, त्यामुळेच याचं सेवन देखील उन्हाळ्यामध्येच केलं जातं। यामध्ये वापरलेले संपूर्ण घटक आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये थंड ठेवण्याचं कार्य करतात आणि त्यामुळेच भयंकर गरमी होऊन देखील अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी ही राब आपल्या शरीराला थंड करते। पूर्वीच्या काळी आजी आजोबा दुपारच्या वेळेला शेतातून काम करून आले की ही राब अवश्य प्यायचे। तयार केलेली राब सकाळी जरी बनवून ठेवली ना, तरी ही संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थित टिकते। फक्त थोड्याशा थंड जागेवर ठेवायची आणि ज्या वेळेला सर्व करायचे आहे त्यावेळेला पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं, ज्यामुळे जर तळाला ज्वारीचं पीठ जाऊन बसलं असेल तर ते व्यवस्थित असं मिक्स होईल। तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।